वायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये आपले स्वागत आहे. तर मी आहे कुलकर्णी सर. आज आपण बघणार आहे फिजिक्स सब्जेक्टचा पुढचा पार्ट. आज आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहे एरर्स मधला पुढचा पार्ट की जो आपण मागच्या लेक्चरला बघितलेला होता. आता आपण काय बघणार आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज असल्या तर एरर काय होते, सबट्रॅक्ट होती, मल्टिप्लाय होती का डिवाइड होती, हे आता आपण पाहणार आहे इन शॉर्ट मध्ये. मग मी पहिला पॉइंट लिहितो बघा. हा टेक्स्टबुकचा पेज नंबर आहे 10. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 10 वरती 1.8.2 मध्ये हा पॉइंट आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. त्यात पहिला पॉइंट आहे बघा एरर्स ड्यू टू सबट्रॅक्शन और एडिशन. हे बघा दोन फिजिकल क्वांटिटीज ऍड होते किंवा सबट्रॅक्ट होते, एरर्स कायम ऍडच होत असतात हे आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय म्हणतात बघा की मी म्हणतो P इज इक्वल टू C प्लस D. हा जर फॉर्म्युला असेल एखादा फॉर्म्युला असेल तर याची एरर कशी येणार. आता मध्ये तर ऍडिशन आहे किंवा मी म्हणतो बघा B इज इक्वल टू C मायनस D किंवा ह्याची सबट्रॅक्शन आहे, ऍडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आहे, तर एरर्स काय येतील. आता जनरल आहे C पण काहीतरी एरर करणार आहे, D पण काहीतरी एरर करणार आहे, मग ती एरर B मध्ये पण दिसणार आहे. बरोबर, इथे एरर जास्त आहे का इथे एरर जास्त आहे हे आता आपल्याला कंपेअर करायचं आहे. एरर कुठे जास्त आहे. हा फॉर्म्युला म्हणजे काय, एररचा फॉर्म्युला नाही, इन जनरल फॉर्म्युला आहे कुठलाही एखादा. जसं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे बघा, किंवा वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे, तसंच काहीतरी B इज इक्वल टू C प्लस D. तर अशा वेळी मी काय म्हणणार डेल्टा B अपॉन B into 100 is equal to delta C upon C plus delta D upon D whole bracket करायचं into 100. कळालं. तर यामध्ये डेल्टा कोण आहे, ही डेल्टा जी दिसतंय हा डेल्टा आहे, ही आहे एरर. ही काय आहे एरर. म्हणजे काय, एखादा तुम्ही 5 सेंटीमीटर डायमीटर असलेला पेन घ्यायला गेला, 5 सेंटीमीटर डायमीटर असलेला, तर तो 5 कधीच नसतो. एक तर तो 4.99 असेल, तो कदाचित 5 पण असेल, तो कदाचित 5.01 असेल. म्हणजे ठीक आहे. तर मी काय म्हणतो बघ डेल्टा B अपॉन B. तर B कोण आहे एरर आहे आणि डेल्टा B कोण आहे एरर आहे आणि B कोण आहे ट्रू व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, आता तुला प्रश्न पडला असेल ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय आणि एरर म्हणजे काय. मी काय म्हणतो बघ, जर तुला 5 सेंटीमीटर मेजर करायचंय, किती मेजर करायचंय 5 सेंटीमीटर, तर ते कदाचित 4.99 असेल, 5.00 असेल किंवा 5.01 असेल. बरोबर ते 5 असेल असं नाही, थोडासा चेंज हा सगळीकडे आपल्याला दिसणार आहे. बरोबर. तेव्हा मी काय म्हणतो जर असं कुठे आपल्याला दिसलं तर 0.1 चा हा फरक दिसायला लागलाय. हा 0.01 चा फरक म्हणजेच कोण आहे एरर आहे आणि 5 सेंटीमीटर कोण आहे ट्रू व्हॅल्यू आहे. समजते तर दोन्ही मधला फरक. ट्रू व्हॅल्यू कोण आहे आणि एरर कोण आहे. आपण जेव्हा ह्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये जाऊ ना तेव्हा ते तुला अजून क्लिअर होईल की एरर म्हणजे काय, पर्सेंटेज एरर म्हणजे काय. याच वर्षी 2020 साली 2020 ला हा क्वेश्चन नीट मध्ये आलेला आहे. तुला माहिती आहे, तुला शाळेत कोणी सांगितलं असतं शिक्षकांनी किंवा तुला मित्र म्हणतात जर आता पडलंय तर पुढच्या वर्षी पडणार नाही, असं काही नसते. 12वीला आता पडलंय तर परत पडू पण शकतं, असं काही नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे, मी साईडला जातो. ओ हल्लाय फोन. ठीक आहे, तू स्क्रीनशॉट घेतला असशील. म्हणजे काय आता आपण बघितलं बघ ऍडिशन असेल
तर फॉर्म्युला असा आहे डेल्टा सी अपॉन सी प्लस डेल्टा डी अपॉन डी असा फॉर्म्युला आहे. मग आता मी काय म्हणतो जर हे सबट्रॅक्शन झालं तर एक मिनिट हे रब करतो बघ. किती म्हणा पटकनच बरोबर होते. ठीक आहे मी काय म्हणतो जर b इज इक्वल टू सी प्लस डी असेल तर एररचा फॉर्म्युला काय येणार डेल्टा बी अपॉन बी इज इक्वल टू डेल्टा सी अपॉन सी प्लस डेल्टा डी अपॉन डी. हा फॉर्म्युला झाला कधी सी प्लस डी असेल तर म्हणजे केव्हा ऍडिशनला. हा केव्हा झाला फॉर्म्युला ऍडिशनला. मग आता सबट्रॅक्शनला काय बघ b इज इक्वल टू सी मायनस डी. हे काय आहे सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन म्हणजे काय वजा करणे. जर आपण वजा केली फिजिकल क्वांटिटी 2 तर त्यातनं एररचा फॉर्म्युला काय होतो बघ डेल्टा बी अपॉन बी इज इक्वल टू डेल्टा सी अपॉन सी प्लस डेल्टा डी अपॉन डी. तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस काय दोन्ही गोष्टींमध्ये एक आहे ऍडिशन एक आहे सबट्रॅक्शन एक आहे प्लस एक आहे मायनस. तरी देखील दोन्ही फॉर्म्युले सारखे आहेत. तरी देखील दोन्ही फॉर्म्युले सारखे आहेत. म्हणजे नक्की सायंटिस्ट लोकांना किंवा पुस्तकाच्या लेखकाला किंवा ज्यांनी पेपर प्रेझेंट केलाय त्याला म्हणायचं काय तू ऍडिशन कर सबट्रॅक्शन कर किंवा आणि काही कर एरर्स कायम ऍडच होतात. एरर्स कायम ऍडच होतात. म्हणजे काय मी एक 2% एरर केली तू एक 2% एरर केलीस तर टोटल एरर ही 4% असेल. का तर तू एक चूक केलीस आणि मी एक चूक केली तर खऱ्या 2 चुका झाल्यात ना. का तू एक चूक केलीस आणि मी एक चूक केली चुका संपल्या. चुका 2च होणार आहेत. लक्षात ठेव. त्यामुळे एरर कधी सबट्रॅक्ट नाही होत. एरर काय होणार आहे कायम ऍडच होणार आहे. त्यामुळे मी वाक्य काय लिहितो बघा एरर्स आर ऑलवेज ऍडेड. मी वाक्य काय लिहिले बघ एरर्स आर ऑलवेज ऍडेड. हे वाक्य एमसीक्यू साठी आपल्याला फार महत्वाचं आहे. कशासाठी महत्वाचं आहे एमसीक्यू साठी. मी इथे लिहितो एमसीक्यू. जेव्हा आपण एमसीक्यू लिहितो तेव्हा ते जेई म्हण नीट म्हण सीईटी म्हण कुठल्याही दृष्टीने ते इम्पॉर्टंट आहे. काय लिहिलं बघ मी नीट लक्ष दे एरर्स आर ऑलवेज ऍडेड. एरर कायम ऍड होणार आहे. केव्हा जेव्हा 2 फिजिकल क्वांटिटी ऍडिशन मध्ये असू दे किंवा 2 फिजिकल क्वांटिटी सबट्रॅक्शन मध्ये असू दे. प्लस कर किंवा मायनस कर एरर्स हे कायम प्लसच होणार आहे. एरर्स कसे होणार आहेत कायम प्लसच होणार आहे. ठीक आहे. मी याला बॉल लिहितो या लेक्चर मध्ये. याला मी काय लिहितोय बॉल लिहितो या लेक्चर मध्ये. तुम्हाला आता बऱ्यापैकी सगळ्यांना अंदाज आहे माहित आहे बॉल म्हणजे काय. हाच बॉल म्हणून तुम्हाला होमवर्क असेल एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. तो स्क्रीनशॉट घेतला असेल. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढच्या पॉइंट मध्ये आपण एक गोष्ट ऑब्झर्व करणार आहे आता. ती गोष्ट म्हणजे आता जसं आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघितलं तसं मी म्हणतो एरर्स ड्यू टू मल्टिप्लिकेशन और डिविजन. एरर्स कसे ड्यू टू मल्टिप्लिकेशन और डिविजन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय गुणाकार आहे. डिविजन म्हणजे काय भागाकार. गुणाकार असो किंवा भागाकार असो गुणाचाही असो तो आता आपण बघणार आहे कसा करायचा आहे गुणाकार किंवा भागाकार. ठीक आहे. लक्ष दे मी काय म्हणतो 2 फिजिकल क्वांटिटी किती 2 ए इज इक्वल टू डेल्टा ए प्लस ए आणि बी इज इक्वल टू डेल्टा बी प्लस बी. अशा 2 फिजिकल क्वांटिटीज आहेत.
आता यामध्ये डेल्टा कोण आहे, एरर आहे, आणि बी कोण आहे, ट्रू व्हॅल्यू आहे. तुला मी मागाशी म्हणलेलो बघ, डेल्टाची व्हॅल्यू कोण आहे, एरर आहे, ठीक आहे, आणि बी कोण आहे, ट्रू व्हॅल्यू आहे. बी कोण आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, जी मला व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे मी 5 सेंटीमीटरची लाईन मारायची होती आणि ती 5.01 झाली, तर 5 सेंटीमीटरची लाईन मारायची होती, ती झाली ट्रू व्हॅल्यू, आणि तू काढलीस 5.01, 0.1 काय झाली, एरर. मग जेव्हा तुला मॅडम म्हणतात की 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ कर आणि तू काढतोस कितीची, तुला माहित नसते, पट्टीच्या चुकीमुळे होतं, 5.01 ची काढतोस, तर 0.1 ही व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे एरर. ही व्हॅल्यू काय आहे, एरर. मग तू ती मुद्दामून केली आहेस, चुकीच्या पट्टीमुळे झाली का आणि कशामुळे झाली, पण ती एरर आहे. आपण बघितलं बघ, इन्स्ट्रुमेंट मुळे ज्या होतात, ज्या पट्ट्यांमुळेच होतील त्या इन्स्ट्रुमेंटल एरर. तू कोणाशी गप्पा मारता मारता जर लाईन मारलीस तर काय होणार, ह्युमन एरर असं. ठीक आहे, आपण आता हे बघूया, एरर लिहून घेतो इथं. ठीक आहे, आता मी दोन गोष्टी मल्टिप्लाय करतो, a इंटू b इज इक्वल टू काय येणार बघ, डेल्टा a प्लस a इंटू डेल्टा b प्लस b. आता अशा वेळी एरर काय असेल, अशा वेळी टोटल एरर काय असेल, a मध्ये किती एरर आहे, डेल्टा a मध्ये किती एरर आहे, डेल्टा a एवढी एरर आहे, b मध्ये किती एरर आहे, डेल्टा b एवढी एरर आहे. मग टोटल दोघांमध्ये मिळून किती एरर आहे, त्याला मी c म्हणतो बरं. मग मी म्हणतो c इज इक्वल टू डेल्टा a अपॉन a, डेल्टा c अपॉन c राहिले रे, इज इक्वल टू नाही, प्लस डेल्टा b अपॉन b इंटू 100 इंटू 100 मागं लिहितो, पुढे लिहायचं ऐवजी. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट काय तुला दिसली बघ, आता मल्टिप्लिकेशन होती तरी पण लेखा तू एरर ऍडच केलीस. म्हणजे काय व्हायला लागले, ऍडिशन असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, एरर्स काय आहेत, एरर्स कायम ऍडच होत आहेत. एरर्स कशा आहेत, एरर्स कायम ऍडच होत आहेत. एरर्स कधी सबट्रॅक्ट होत नाहीयेत, एरर्स कधी डिवाइड होत नाहीयेत किंवा काहीच होत नाही. एरर्स काय होत आहे, कायम ऍडच होत आहेत. हे काय झालं बघ, आपण बघितलं मल्टिप्लिकेशन. जर मी डिव्हिजन केलं तर काय होणार, डिव्हिजन केलं तर काय होणार सांगतो, लक्ष दे. मी काय म्हणतो, याच दोन व्हॅल्यू आहेत. मी काय म्हणतो बघा, डिव्हिजन करतो मी, b अपॉन a करतो. चल, b अपॉन a इज इक्वल टू c इज इक्वल टू, परत तेच येते बघ, एरर लक्ष दे, डेल्टा b, डेल्टा आहे ना, डेल्टा b अपॉन b, ही b ची एरर घेतली बघ, डेल्टा b अपॉन b. मग a ची एरर काय करायची, डिवाइडेड बाय लिहू खाली, डेल्टा a अपॉन a अशी लिहू नाही. सायंटिस्टने काय सांगितलंय, पुढंच लिहायची, प्लस डेल्टा a अपॉन a इंटू 100. अरे टीचर आहे, परत काय झालं बघ, ऍडच झालं. म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, सबट्रॅक्शन असो, ऍडिशन असो, एरर्स कायम ऍडच होणार. एरर्स कायम ऍडच होणार. मायनस असो, प्लस असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, एरर्स आर ऍडेड. एरर्स कसे आहेत, आर ऍडेड. एरर्स कसे आहेत, हे कायम ऍडच होतील. एरर्स कधी सबट्रॅक्ट होणार नाही. आता ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघायचंय लगेच, म्हणजे तुला ते एकदम क्लिअर डोक्यात बसेल. पण जसं आता आपण काय बघितलं बघ, ऍडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं, डिव्हिजन बघितलं, तसं अजून पण एक गोष्ट आहे ती आपण बघणार आहे. ठीक आहे, मी याला लिहितो वॉल 2. या लेक्चर मधली ही वॉल 2 आहे. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट घे. बर, तू स्क्रीनशॉट घेतला असेल, आलो मी परत. आता काय करायचंय आपल्याला,
शेवटचा एक पद्धत बघायची आहे, मेथड बघायची आहे, टाईप बघायचा आहे. काम पडक्याने बसतो यानं काय नाही झाले. हे बघ किती काय इंग्लिश येणार पडकाच उपयोगी पडते. ठीक आहे, मी काय म्हणतो आता आपण जाऊया एरर्स ड्यू टू पॉवर. एरर्स काय ड्यू टू पॉवर. आता एरर्स ड्यू टू पॉवर हे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 11 वरती इथे दिलंय बघ. एरर्स ड्यू टू पॉवर. मी काय म्हणतो लक्ष दे. z इज इक्वल टू aq. काय म्हणलं बघ z इज इक्वल टू aq. से म्हणूया आपण. से म्हणजे काय अंदाज बांधा, अज्युम करा, ठरवून टाका, काय पण करा. aq. तर एरर कशी काढायची याची मी म्हणतो डेल्टा z अपॉन z. काय गरज नाही इकडे कोडच नाही ना. इनटू 100 इज इक्वल टू डेल्टा a अपॉन a प्लस डेल्टा a अपॉन a प्लस डेल्टा a अपॉन a इनटू 100. इनटू 100 इथे कसं दिसतंय डेल्टा a अपॉन a प्लस डेल्टा a अपॉन a प्लस डेल्टा a अपॉन a इनटू 100. 3 वेळा का लिहिले इथं काय लिहिले 3 म्हणून 3 जर लिहिले. इथे 40 वेळा लिहिलं ना तर मी 40 वेळा लिहिणार पेपर मध्ये. इथं 60 वेळा लिहिलं ना तर मी 60 वेळा लिहिणार पेपर मध्ये. पण असं करण्यापेक्षा आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे ती बघ पद्धत सांगतो. z इज इक्वल टू a रेज टू n. तर आपण एरर कशी लिहायची डेल्टा z अपॉन z इनटू 100 इज इक्वल टू n इनटू डेल्टा a अपॉन a इनटू 100. इथं जर n 40 असेल तर 40 ली, 60 असेल 60 ली, 80 असेल 80 ली, 100 असेल 100 ली. 100 वेळा लिहिण्यापेक्षा बरं आहे ना, सोपं आहे. ठीक आहे का, समजतंय. म्हणून हा n कोण आहे तर तो n आहे. म्हणजे मी हे कसं लिहू शकतो, हे जर लिहायचं म्हणलं तर मी इथं लिहितो बघा. आता मला हे जर लिहायचं असेल तर मी कसं लिहितो डेल्टा z अपॉन z इज इक्वल टू नाही रे इंटू 100 इज इक्वल टू डेल्टा a नाही रे लक्ष दे 3 इंटू डेल्टा a अपॉन a इंटू 100. 3 इंटू लिहिले बघ. जी पॉवर वरती आहे त्या पॉवरने मल्टिप्लाय कर. एवढा मी सोप्या भाषेत लक्षात ठेव. हा तिसरी मेथड झाली. जी व्हॅल्यू वरती आहे तर 3 आहे ना तू 3 लिही. तिथे 4 आहे ना तू 4 लिही. तिथे 6 आहे ना तू 6 लिही. तिथे 60 आहे ना तू 60 लिही. तू टेन्शन घेऊ नकोस. आता मी काय म्हणतो तुला अजून एक शंका पडली की नाही मला माहित नाही लेक्चर बघताना, पण ती शंका तुला पडणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील तेव्हा. ती शंका तुझी मी आधीच निरसन करून टाकतो. बघ निरसन कसं करतो. स्क्रीनशॉट घ्यायचा महत्वाचं आहे. ठीक आहे. आता ही क्यूब आहे ना मी हे थोडंसं चेंज करतो. नीट लक्ष द्या. मी इथून रब करतो. हे वरचा असू दे तसंच. फडक्याने वरती पटकन दुसरं जातं. मी काय म्हणतो बघा आता जर प्रॉब्लेम असा असेल तर z इज इक्वल टू a रेज टू 1 अपॉन 4 तर काय करायचं बघा लक्ष द्या. डेल्टा z अपॉन z इंटू 100. टेक्स्टबुक मध्ये इंटू 100 केलेलं नाही, पण जेव्हा आपण गणित सोडून ना प्रॉब्लेम सोडून ना तेव्हा इंटू 100 करावं लागतं. म्हणून मी आधीच केलं. टेक्स्टबुक मध्ये नाही केलं पण आपण आधीच केलं. तू पण आधीच कर. ठीक आहे. बोर्डाला काही पडणार नाहीये. हे 11वीला आहे. हे 11वीच्या पेपरला पडणार आहे, एमसीक्यूजला पडणार आहे, सीईटी नीट जेई तिथे काय तुला लिहायला लागत नाही. आधीच 100 लक्षात ठेव. इज इक्वल टू लक्ष द्या ब्रॅकेट मारतो बघा 1 अपॉन 4 इंटू डेल्टा a अपॉन a इंटू 100. मी काय म्हणले जे वर दिसतंय त्याने मल्टिप्लाय कर. जे वर दिसतंय त्याने काय करायचं मल्टिप्लाय करायचं.
मागाशी वर 3 होतं, मी 3 ने मल्टिप्लाय केलं. वर 10 असलं 10 ने मल्टिप्लाय करणार. वर 20 असलं 20 ने मल्टिप्लाय करणार. वर 1/4 आहे, मी 1/4 ने मल्टिप्लाय केलं. वर 1/6 येते, मी 1/6 ने मल्टिप्लाय करणार. वर 1/14 येते, मी 1/14 ने मल्टिप्लाय करणार. अगदी सोपं आहे, काळजी करू नको, लक्षात ठेव. स्क्रीनशॉट घे. बर, आता आपण प्रॉब्लेम बघूया. आपण बघूया प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम बघूया जे आता आपण शिकलो याचा एक प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. पेनिस लिहितो बाबा. हे बघ, टेक्स्टबुकचा पेज नंबर 11 वरती हा प्रॉब्लेम दिलाय. ठीक आहे, त्याने काय सांगितलंय बघ, गिवन मध्येच लिहितो. मॅडम हे दिसतंय का? मास सांगितले. किती दिले मग त्यांनी मास? 5 प्लस मायनस 0.15 kg आणि दिले तरी डेन्सिटी 5 प्लस मायनस 0.2 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, आणि फाइंड काय करायचं? कॅल्क्युलेट टू फाइंड काय एरर इन व्हॉल्यूम. तुला मी फॉर्म्युला शिकवलाय डेन्सिटीचा. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतोय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतोय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतोय? मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युला लिहूया पहिला. सोल्युशन डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बघ, फॉर्म्युला आहे असं लिहून घे, मला अजिबात काळजी करायची नाही. मास अपॉन व्हॉल्यूम काढायचं कुणाचे रे? एरर व्हॉल्यूमची काढायची आहे ना. व्हॉल्यूम ह्या साइडला पुढे लिहू का खाली लिहू? पुढे लिहितो बस म्हणजे. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय? मास अपॉन डेन्सिटी. तू खाली लिहा मास अपॉन डेन्सिटी. चला एरर काढूया आता आपण. लक्ष द्या, डेल्टा V अपॉन V इनटू 100 इज इक्वल टू डिव्हिजन आहे. तुला मी काय सांगितलंय? ऍडिशन असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, अधिक असो, भागाकार असो, मल्टिप्लिकेशनला काय गुणाकार असो किंवा डिव्हिजनला काय म्हणतात? भागाकार असो, काही असो, तू काय करायचं? काय ऍडच करायचं. आपण काय ऍडच करायचं एरर मध्ये फक्त. मी म्हणतो बघ आता, डेल्टा M अपॉन M प्लस डेल्टा हे काहीतरी सापायचं डेन्सिटी अपॉन डेन्सिटी इनटू 100 इज इक्वल टू. आता बघा इथं डेल्टा M कोण आहे? हे M आहे. डेल्टा M ची व्हॅल्यू कुठली आहे? ही डेल्टा M ची व्हॅल्यू आहे. ही डेल्टा रो ची व्हॅल्यू आहे. बघ आता डेल्टा M किती टाकायचं? 0.15. 0.15 अपॉन M किती आहे? ट्रू व्हॅल्यू 5 प्लस डेल्टा रो किती आहे? 0.2 अपॉन रो किती आहे? 5 इनटू 100 इज इक्वल टू. हे बघ 5 1 जा 5 0.3 जा 5 1 जा 5 0.4 जा. बरोबर, म्हणजे आत काय राहिलं? 0.3 प्लस 0.4 इनटू 100. इथं लिहितो 0.3 प्लस 0.4 किती असते? 0.7. 0.7 इनटू 100 म्हणजे किती झालं? 70 का 60? चेक कर रे, काय घडलं नाही ना? चुकले बघितलं. 0.03 0.04. कॅल्क्युलेशनला फार लक्षपूर्वक करायचं. 0.2 अपॉन 5 म्हणजे 0.04 म्हणजे इथे किती येणार आहे? 0.304. इथे किती आलं? 0.07. 0.07 इंटू 100 7%. मग मी काय लिहितो? एरर. मॅडम दिसतंय का? इन व्हॉल्यूम इज 7%. इज 7%. हे बघ, हे एक्झाम्पल 7%. कळालं? त्याच्या खालचं जे एक्झाम्पल आहे 1.7 ते आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करू किंवा मी आधीमध्ये एखादा छोटा व्हिडिओ टाकेल. तर आजच्यासाठी बास इतकंच. आपण पुढच्या लेक्चरला भेटू. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.